अवघ्या हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणावर वंदन करतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्या देशाला संविधान दिलं आणि ज्या संविधानाला आपण ग्रहण करून 75 वर्ष पूर्ण होतात आहे या यंदा, त्यांनाही वंदन करतो। आज तारखेप्रमाणे राजमाता जिजाऊ साहेबांची जन्मतिथी आहे। त्यांचं ऋण हा महाराष्ट्र हा देश कधी फेडू शकणार नाही। त्या माऊलीच्या चरणी पण साष्टांग दंडवत करतो। स्वामी विवेकानंदांची पण आज जयंती आहे। योद्धा संन्यासी म्हणून आपण त्यांचा उल्लेख करत असतो। त्यांनाही विनम्र अभिवादन करतो। ज्यांच्या नावाने ही व्याख्यानमाला सुरू झालेली आहे, कैलासवासी रामभाऊ म्हाळगी, त्यांच्यासमोरही त्यांच्या स्मृतीसमोर मी नतमस्तक होतो। आजच्या आपल्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष मान्य कदम साहेब, मान्य काळे साहेब, उपस्थित सर्व माता भगिनी, ज्येष्ठ कार्यकर्ते आणि नागरिक बंधूंनो, आता प्रास्ताविकात सांगितलं की या व्याख्यानमालेला बऱ्याच महानुभावांनी हजेरी लावलेली आहे आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अशा व्याख्यानमालेत येण्याचं सौभाग्य मिळावं ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी मी आपल्या सर्व आयोजकांचे, संजू भाऊंचे मनापासून आभार मानतो। आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण ठाणेकरात आपण मान्य रामभाऊंचं काम सगळ्यांनी जवळून पाहिलेलं आहे। मान्य रामभाऊ ज्या विचारधारेला घेऊन कार्यरत होते, त्या विचारधारेला या आधुनिक काळात प्रत्यक्षात सुरुवात होऊन आता 100 वर्ष पूर्ण होणार आहेत। तसं आपल्या देशाने मागील 100 ते 150 वर्षामध्ये जवळपास 3 विचारधारांचा उगम बघितला आहे म्हणा, किंवा या देशात कार्यरत झालेल्या आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। त्यातली एक विचारधारा जी होती ती बाहेर देशातनं आयात होऊन या देशात आलेली विचारधारा होती। एक विचारधारा तत्कालीन राज्यकर्ते यांनी या गुलाम देशावर अधिक काळ राज्य करण्यासाठी सुरू केलेली विचारधारा होती, ज्या विचारधारेला आपण सत्तेची विचारधारा असं सुद्धा म्हणू शकतो। आणि तिसरी विचारधारा जी होती, ज्याचं प्रतिनिधित्व रामभाऊ म्हाळगी आणि असंख्य कार्यकर्ते या देशामध्ये करतात, ती या मातीची, या संस्कृतीची, या देशाची मूळ विचारधारा। या मागच्या 100-150 वर्षाच्या काळामध्ये जी आयात होऊन आलेली विचारधारा जी होती, खरं तर आयात झालेल्या गोष्टी, आयात होऊन आपल्याकडे आलेल्या गोष्टी यांचं बाह्य आवरण इतकं सुबक आणि सुंदर असतं, इतकं आकर्षक असतं की त्याचं आकर्षण प्रत्येक मनाला पडणं आवश्यक आहे, पडतंच। पण हळूहळू काळाच्या ओघात हे बाह्य आवरण जसं जसं बाजूला होत जातं, जसं होत गेलं या आयात झालेल्या विचारधारेच्या बाबतीत, तसा तसा त्या बाह्य आवरणाच्या आतला लाल आणि हिडीस चेहरा हा आपल्या देशाने, आपल्या समाजाने अनुभवला। दुसरी जी विचारधारा होती, ज्याचा जन्मच सत्ता कायम राहावी म्हणून करण्यात आला होता, त्या सत्तेसाठी जन्म झालेल्या विचारधारेने काळाच्या ओघामध्ये राष्ट्रीय विचारांचे काम करणारे त्या संघटनेतले कार्यकर्ते हळूहळू कसे कॉर्नर होतील, कसे कसे बाहेर जातील, याची काळजी स्वातंत्र्याच्या अगोदर आणि स्वातंत्र्याच्या नंतरही घेतलेली आपण सगळ्यांनी बघितलेली आहे। आणि त्याच्यामुळे ह्या सत्तेसाठी सुरू झालेल्या विचारधारेचं खरं रूप सुद्धा आज समाजासमोर आणि देशासमोर आलेलं आहे। आणि या देशाचा, या मातीचा, या संस्कृतीचा वारसा घेऊन आधुनिक काळात जी विचारधारा 1925 मध्ये कार्यरत झाली, जी रुजली, उगवली, फुलली, फळली, बहरली
आणि आता ज्या विचारधारेचं एका वटवृक्षात रूपांतर झालं आहे, अशा या 3 विचारधारेंचं या मागच्या 100-150 वर्षामध्ये एक स्वरूप आपण समाज म्हणून आणि देश म्हणून बघितलेलं आहे. आता जसं मी सुरुवातीला म्हटलं की आयात केलेली विचारधारा आणि सत्तेसाठी निर्माण झालेली विचारधारा ह्या अगदी सुरुवातीपासूनच या मातीचा विचार घेऊन कार्यरत असलेल्या विचारधारेला कायम विरोध करत आल्याचं आपण सगळ्यांनी बघितलं आहे, अनुभवलं आहे. पण हा विरोध न जुमानता ही आपली मातीतली विचारधारा, या मातीची विचारधारा हळूहळू मोठी झाली, वटवृक्षात परिवर्तित झाली. आणि मग हा जो संघर्ष अगदी सुरुवातीपासूनचा सुरू होता तो आता गेल्या काही वर्षात आपण बघतोय, अनुभवतोय की हा संघर्ष थोडा असा आता विचारधारांमधला तीव्र झालेला आपण बघतोय. जसं आपण म्हणतो की बालेकिल्ला पडायला आला की लढाई हातगाईवर येते, किंवा त्याचं दुसरे म्हणता येईल, लढाई हातगाईवर आली की असं निश्चित समजावं की आता बालेकिल्ला पडायची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे ह्या मागच्या 2, 4, 5 वर्षामध्ये आपण अनुभवतो आहे की ही बालेकिल्ला वाचवायची लढाई ह्या आयात केलेल्या आणि सत्तेच्या विचारधारांच्या लोकांची सुरू झालेली आपण बघतो आहे. याला आणखीन आपल्याला असं म्हणता येईल की आपण पुराणांमध्ये, इतिहासामध्ये लहानपणी आजी आजोबांकडून गोष्टी ऐकताना आपण ऐकलं असेल, वाचलं असेल की जेव्हा एखाद्या लढाईचा शेवट येतो, एखाद्या युद्धाचा शेवट येतो, तर शेवटच्या टप्प्यामध्ये मायावी युद्ध सुरू झालेलं आपण पाहतो. किंवा दुसरा भाग असा म्हणता येईल की मायावी युद्ध सुरू झालं म्हणजे समजावं की लढाईचा शेवट आता जवळ आलेला आहे. ह्या पुराणातल्या, इतिहासातल्या गोष्टी आज जरी आपण त्याच शब्दांमध्ये जरी नाही घेऊ शकत असलो तरी पण मायावी युद्धाला आता आपण नॅरेटिव्हची लढाई निश्चितपणे म्हणू शकतो, विमर्शांची लढाई निश्चित म्हणू शकतो. फेक नॅरेटिव्ह कसे असतात, ते कसे निर्माण केले जातात, त्याच्यातनं भ्रम आणि संभ्रम हा सर्वसामान्य जनामध्ये कसा निर्माण करायचा, याचं मागच्या काही काळात आपण सगळेजण अनुभवतो आहे. संविधान बदलणार आहे असा एक भ्रम संभ्रम पसरवला आणि त्याचे परिणाम आपण सगळ्यांनी बघितले. त्याच्यामुळे हे मायावी युद्ध, ज्याला आपण फेक नॅरेटिव्ह सुद्धा म्हणू शकतो, तर ही विमर्शाची लढाई आता सगळीकडे सुरू झालेली पाहतोय. आणि त्याच्यामुळे या कायद्याबद्दल बोलत असताना, वक्फच्या कायद्याबद्दल बोलत असताना, हा विरोध खरंच या वक्फच्या कायद्याला आहे का, बदलांना आहे का, याचा विचार करावा लागेल. कारण असाच विरोध केव्हा झाला, असा विरोध जेव्हा CAA आला, नागरिकता संशोधनाचा कायदा आला त्यावेळेसही झाला, NRCची गोष्ट समोर आली त्यावेळेसही झाला. त्याच्यामुळे असे छोटे छोटे विषय जेव्हा जेव्हा समोर येतात आहे तेव्हा तेव्हा हा विरोध वेगवेगळ्या स्वरूपात प्रखरतेने काही विचारधारांकडनं होत असताना आपण बघतोय. त्याच्यामुळे हा वक्फच्या कायद्यातलं संशोधन जेव्हा पार्लमेंटमध्ये आलं आणि त्यावेळेस जो गदारोळ झाला, जो विरोध झाला, तो बघता असं लक्षात येईल की वक्फच्या जागी दुसरा कोणता कायदा असता तरी असाच विरोध झाला असता, एवढ्याच तीव्रतेने विरोध झाला असता. कारण हा विरोध, एक लक्षात घ्या, हा विरोध या कायद्याला नाही, हा विरोध आहे या मातीचा विचार घेऊन काम करणाऱ्या तुम्हा आम्हा लोकांना, या मातीचा, या देशाचा, या संस्कृतीचा विचार घेऊन जे संघटना समोर चालल्या आहेत त्या संघटनांना. हा विरोध आहे या मातीचा, या देशाचा, या संस्कृतीचा विचार जनसामान्यांना पटू नये, त्यांच्यात कायम संभ्रमाची, भ्रमाची स्थिती निर्माण होत राहावी, याच्यासाठीचा हा विरोध आहे. त्याच्यामुळे एक एक निमित्त घेऊन अशा प्रकारचा विरोध करण्याची परंपरा गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हा विरोध या देशातल्या बहुत जनांना आहे.
त्याच्यामुळे या विरोधामागचं कारण जर आपण समजून घेतलं तर मग या कायद्याच्या ज्या तरतुदी, जे बदल केंद्र सरकारने प्रस्तावित केले आहे ते आपल्याला निश्चितपणे लक्षात येतील. त्यामुळे आपल्याला हे लक्षात येईल की हा वक्फचा कायदा, याच्या मागचे नॅरेटिव्ज, याच्या मागचे फेक नॅरेटिव्ज, याच्या मागची लढाई, याच्या मागची संभ्रम निर्माण करणारी शक्ती, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ही धार्मिक लढाई निश्चित नाही आहे. म्हणजे हा जो प्रयत्न चालला आहे की हा कायदा या समाज विशेषाचा असल्यामुळे विरोध होत आहे, याच्यामुळे बदल होत आहे, ही धार्मिक लढाई माझ्या मते निश्चितपणे नाही आहे. लढाई कशाची असू शकते तर हा कायदा, याच्यातल्या तरतुदी ह्या संविधानाच्या चौकटीत बसतात की नाही बसत हे बघण्यासाठीची ही लढाई निश्चित असू शकते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1-2 वर्ष 3 वर्ष आधी जमीन अधिग्रहणाचा कायदा सरकारने प्रस्तावित केला होता. त्याही कायद्याला विरोध झाला. या लँड ॲक्विजिशन ॲक्टमध्ये जे काही बदल सुचवले असतील ते बाजूला ठेवू, पण लँड ॲक्विजिशन ॲक्ट, जमीन अधिग्रहणाचा कायदा हा सरकारला, केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला त्यांना एखाद्या प्रोजेक्टसाठी, एखाद्या विशेष कामासाठी आवश्यक असलेली जमीन अधिग्रहित करण्याचा अधिकार देणारा कायदा आहे. पण हा अधिकार देणारा जरी कायदा असला तर या कायद्यामध्ये त्या ठिकाणच्या राज्य सरकारनी, केंद्र सरकारनी एक प्रक्रिया फॉलो करायची, एक प्रोसिजर अडॉप्ट करायची आहे. ज्याची जमीन अधिग्रहित करायची आहे त्याला सूचना देणे, नोटीस देणे आवश्यक आहे. ती नोटीस त्याच्यापर्यंत पोहोचली नसेल तर पब्लिक नोटीस देणे आवश्यक आहे. ज्या जमिनीचं अधिग्रहण करायचं आहे त्या जमिनीचं पूर्ण डिटेल वर्णन, विस्तृत वर्णन देणे आवश्यक आहे. ज्याची जमीन अधिग्रहित करणार आहे त्या व्यक्तीला सुनावणीची संधी देणे आवश्यक आहे. आणि ज्या कामासाठी जमीन अधिग्रहण केली असेल तसा अवॉर्ड पास केल्यानंतर संबंधित व्यक्तीला मान्य न्यायालयासमोर जाऊन सरकारने केलेल्या, राज्य सरकारने केलेल्या आदेशाला आव्हान देण्याची मुभा पण त्या कायद्यामध्ये आहे. त्याच्यामुळे केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, यांना जर एखाद्या व्यक्तीची, एखाद्या संस्थेची जर जमीन घ्यायची असेल तर त्याच्यासाठी एक प्रोसिजर त्या कायद्यामध्ये दिलेली आहे. नैसर्गिक न्यायाचं तत्व हे सरकार जरी असेल तरी सरकारला हे फॉलो करायचं आहे. प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस, अपॉर्च्युनिटी ऑफ हिअरिंग, आपलं म्हणणं मांडण्याची संधी, हे राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो त्यांनी संबंधित व्यक्तीची जमीन अधिग्रहित करताना त्याला देणे, संधी देणे हे बंधनकारक आहे. आपल्या संविधानामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून म्हटला गेलेला होता. पण 1978 मध्ये जेव्हा 44वं संविधान संशोधन त्या काळच्या सरकारने आणलं आणि हा मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकार न राहता त्याच्याऐवजी एक नवीन आर्टिकल, नवीन अनुच्छेद संविधानामध्ये जोडण्यात आला आणि त्या अनुच्छेद 300A मध्ये राईट टू प्रॉपर्टी, कोणत्याही व्यक्तीला कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता त्याची जमीन, त्याच्या जमिनीपासनं, त्याच्या मालकीच्या जमिनीपासनं त्याला अलग करता येणार नाही, त्याला विलग करता येणार नाही, अशा प्रकारचं एक अनुच्छेद हे आपल्या संविधानामध्ये 1978 मध्ये जोडण्यात आलं. त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी जर आपण बघितल्या आणि या दोन्ही गोष्टींच्या कसोटीवर जो हा कायदा, वक्फचा कायदा जो आहे तो जर आपण तपासला तर आपल्या सगळ्यांना लक्षात येईल की या कोणत्याही तरतुदींचं पालन या कायद्यामध्ये झालेलं दिसत नाही. दुसरा एक आणखीन मुद्दा आहे. हा वक्फचा जो कायदा आहे याची सुरुवात जरी ब्रिटिशांच्या काळामध्ये झाली असेल, त्याच्यावर आपण येऊ नंतर, पण हा 1995ला जो एक आमूलाग्र बदल या वक्फच्या कायद्यामध्ये करण्यात आला त्याचं वेळापत्रक बघा जरा, त्याचं टायमिंग आपण निश्चितपणे पाहिलं पाहिजे. 1991 मध्ये केंद्र सरकारने प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट आणला
आणि त्याच्यातल्या तरतुदी जर आपण बघितल्या तर या देशातल्या बहुत जनांना 1947च्या अगोदर त्यांची जी धार्मिक स्थळे होती त्याच्यावर क्लेम करणारा अधिकार जवळपास त्या कायद्याने काढून घेतला. 1991 1992 मध्ये या समाजाने, देशाने आणि पूर्ण जगाने एक ऐतिहासिक घटना अनुभवली आणि असं लक्षात आलं सगळ्यांचे की आता इथला सांस्कृतिक राष्ट्रवाद हा पुन्हा जागा होतो आहे. त्याचं उदाहरण सगळ्यांनी आपल्या डोळ्यांनी बघितलं आणि हे बघितल्यानंतर जो सत्तेचा विचार होता, जो केवळ सत्तेसाठी निर्माण झालेला विचार होता, त्यांनी लगेच म्हणजे 1992च्या घटनेनंतर 1-2-3 वर्षातच हा वक्फचा कायदा 1995 मध्ये एका विशिष्ट समाजाचं लांगुल चालन करण्याच्या दृष्टीने आणलेला आपण बघतोय. जसं मी म्हटलं मगाशी की ब्रिटिश सरकार असताना या संबंधातल्या काही तरतुदी आणि काही नियम हे ब्रिटिशांनी तयार करण्याचा प्रयत्न केला 1915च्या आसपास. आणि मग त्याच्यानंतर देश स्वातंत्र्य झाल्यानंतर एक स्वतंत्र कायदाच 1954 मध्ये या स्वरूपाचा अस्तित्वात आला. हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर समोरच्या काळामध्ये लगेच 1959 आहे, 1964 आहे आणि 1969 आहे. म्हणजे 15 वर्षामध्ये जवळपास 3 वेळा या कायद्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आल्या, काही तरतुदी जोडण्यात आल्या. आणि मग जो इमर्जन्सीचा काळ जो होता त्या काळामध्ये केंद्र सरकारने राज्य सरकारांना, वेगवेगळ्या विभागांना निर्देश देणारं एक पत्र जारी केलं. त्या पत्राचा मसुदा असा होता की हे जे वक्फ बोर्ड जे निर्माण झालेलं आहे त्यांनी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या जमिनीवर क्लेम केला असेल, अधिकार सांगितला असेल, त्या त्या जमिनी त्यांच्या नावाने कशा हस्तांतरित करता येतील ती प्रक्रिया सुलभ आणि जलद गतीने व्हावी असा दिशानिर्देश इमर्जन्सीच्या काळानंतर केंद्र सरकारने दिला. आणि मग त्याच्यानंतर जमिनी आपल्या नावावर करण्याचा हा वक्फ बोर्डाचा जो विषय होता त्याला अधिक गती मिळाली. आणि आता मी जे म्हटलं की 1991चा प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट, 1992ची ऐतिहासिक घटना आणि त्याच्यातनं या समाजातलं आणि देशातलं होत असलेलं मतपरिवर्तन हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने 1995 मध्ये जो आता ज्याच्यामध्ये अमेंडमेंट केंद्र सरकारने प्रपोज केले आहे हा 1995चा कायदा परिपूर्ण कायदा असं संबोधून केंद्र सरकारने आणला आणि तो पारितही झाला. आणि आता हा कायदा पारित झाल्यानंतर आजपर्यंतची जर स्थिती आपण बघितली तर जसं प्रास्ताविकात सांगितलं की भारतीय सेना ही क्रमांक 1 वर आहे की ज्यांच्याजवळ देशभरामध्ये सगळ्यात जास्त जमीन त्यांच्या नावाने आहे. दुसरा क्रमांक आहे तो रेल्वे बोर्डाचा की ज्यांच्याजवळ जमिनी आहेत. आणि भारतीय सेना आणि रेल्वे बोर्ड याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर वक्फ बोर्ड आहे की ज्याच्याजवळ देशभरामध्ये सगळ्यात जास्त जमिनी त्यांच्या नावाने आहेत किंवा त्यांनी करून घेतलेल्या आहेत. एक जो मधल्या काळात काही आकडेवारी समोर आली त्याच्यानुसार जवळपास 8 लाख एकरपेक्षा जास्त जमीन ही देशभरामध्ये वक्फ बोर्डाच्या नावाने आजपर्यंत झालेली आहे. आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर 1960 मध्ये हा कायदा आपल्या इथे कायद्यानुसार महाराष्ट्रामध्ये वक्फ बोर्ड बनलं आणि 1960 पासून अगदी मागच्या वर्षीपर्यंत जवळपास 92,000 एकर जमीन ही महाराष्ट्रामध्ये वक्फ बोर्डाच्या नावाने झालेली आहे किंवा करून घेण्यात आलेली आहे. म्हणजे हा 1960 पासून 2023-24 पर्यंतचा जर रेशो बघितला तर दरवर्षी साधारणतः 1500 एकर जमीन ही वक्फ बोर्डाच्या मालकीची होते आहे किंवा त्यांच्या नावाने होते आहे किंवा ते त्या नावाने करून घेतात आहे.
त्याच्यामुळे असं एक विदारक चित्र आपण आता सगळेजण पाहतो आहे. आता हा वक्फ म्हणजे काय, तर हा तसा अरबी शब्द आहे ज्याला साधारणतः आपण राहणे म्हणजे मराठीत जर भाषांतर करायचं राहिलं, वक्फ म्हणजे काय तर राहणे असा एक साधारणतः ढोबळ मानाने त्याचं भाषांतर करता येईल. पण जे इस्लामला अपेक्षित आहे त्याचा अर्थ असा आहे की त्या परमेश्वराच्या नावाने धार्मिक, सामाजिक आणि पवित्र कामासाठी एखाद्या व्यक्तीने नेहमी करता जमीन धर्माच्या नावाने करणे म्हणजे वक्फ बोर्डाच्या नावाने करणे. परमनंट डेडिकेशन, कायम स्वरूपी समर्पण असं आपल्याला या वक्फचं थोडक्यात आपल्याला भाषांतर किंवा हे समजून घेता येईल. आता या काही दिवसातल्या आपण घटना जर बघितल्या, म्हणजे अगदी आता 2-4-8 दिवसातली घटना आपण सगळ्यांनी पेपरमध्ये वाचली असेल, वृत्तपत्रात न्यूज चॅनलवरही बघितली असेल. प्रयागराजला कुंभ मेळा आता सुरू होणार. या कुंभाच्या तयारीसाठी त्या पूर्ण संगम परिसरामध्ये एक मोठं शहर वसवलं गेलं आहे. येणाऱ्या भाविकांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. आणि हे सगळं पूर्णत्वाला आलेलं असताना आता तिथल्या वक्फ बोर्डाने असा क्लेम केलेला आहे की कुंभ ज्या जागेवर होतो आहे ती जागा आमची आहे, वक्फ बोर्डाची आहे. तामिळनाडूमध्ये एक त्रिची नावाचा जिल्हा आहे. ते एक छोटंसं लहानसं गाव आहे, 1200 संख्येचं गाव आहे. आणि एक महादेवाचं मंदिर आहे ज्याचं असं मानतात की साधारणतः एक 1500-1600 वर्षापासून ते मंदिर तिथे आहेत, गावकऱ्यांचं म्हणणं आहे. आता त्या त्रिची जिल्ह्यातल्या त्या संपूर्ण गावावर आणि त्या महादेव मंदिरावर वक्फ बोर्डाने आपला दावा दाखल केलेला आहे. म्हणजे बघा, एखादा धर्म स्थापन होऊन 1500 वर्ष अजून पूर्ण झालेत की नाही माहीत नाही, पण 1500 वर्षापेक्षा जास्त जुन्या असलेल्या मालमत्तेवर अधिकार सांगण्याची तयारी, अधिकार सांगण्याची मानसिकता या वक्फ बोर्डाला या कायद्यानुसार प्रदान करण्यात आली आहे का, याचा विचार आपण करायला पाहिजे. आता 1 महिन्या 2 महिन्याआधी नांदेड जिल्ह्यात एक देगलूर नावाचं गाव आहे, तहसील प्लेस आहे. अचानक एका दिवशी सकाळी त्या गावातल्या लोकांना समजलं की 425 एकर जमीन वक्फ बोर्डाने ही वक्फची जमीन म्हणून घोषित केलेली आहे. आता या 425 एकर परिसरावर राहणारा व्यक्ती हा हिंदू पण आहे, मुस्लिम पण आहे आणि इतर धर्मियांचे पण आहे. आता या सगळ्या व्यक्तींसमोर वक्फच्या या कारवाईला चॅलेंज करणं आणि ते सुद्धा ट्रिब्युनल समोर, याच्याशिवाय दुसरा कोणता उपाय राहिलेला नाही. आणि म्हणून मी म्हटलं की वक्फचा कायदा, त्याच्यातले बदल हा धार्मिक स्वरूपाचा कायदा, धार्मिक स्वरूपाचा वादच नाही आहे. हा पूर्णपणे हा कायदा संविधानाच्या चौकटीत बसतो की नाही, ज्याची जमीन आपण अधिग्रहित करतो आहे त्याला आपलं म्हणणं मांडण्याची संधी देतो की नाही, हे समजून घेण्याचा कायदा आहे. मकरध्वज हे नाव आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. रामायणामध्ये मकरध्वजाची कथा आहे, आपण सगळ्यांनी ऐकली आहे. आता मकरध्वज नावाचा बाबा असेल की अवलिया असेल, पण मकरध्वज नावाचा अवलिया आहे असं सांगून आपल्या देवगिरीमध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये त्या समाधी आणि समाधी स्थळाच्या आजूबाजूची जमीन याच्यावर वक्फ बोर्डाने दावा ठोकलेला आहे. अहमदनगर, ज्याचं नाव आता अहिल्यानगर झालेलं आहे, तिथे संत कानिफनाथांची समाधी आहे. त्या कानिफनाथांच्या समाधीवरही वक्फ बोर्डाने दावा पेश केलेला आहे. आणि एवढं काय कमी होतं म्हणून की काय, आपले छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी त्यांच्या काळामध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी एक शैक्षणिक संस्था सुरू केली. तिथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय व्हावी म्हणून काही जमीन त्या शैक्षणिक संस्थेच्या नावाने करून दिली.
आता नुकतीच एक 6 महिने 8 महिन्याआधी वक्फ बोर्डाने ती 3,500 करोडची असलेली जमीन ही आमची आहे असा दावा पेश केलेला आपण पाहतो. त्याच्यामुळे कोणत्या स्तराला जाऊन कशा प्रकारचे या कायद्यातल्या तरतुदींचं इंटरप्रिटेशन करून वक्फ बोर्ड आपल्या नावाने जमिनी करून घेतोय ते आपण बघितलं पाहिजे. म्हणजे 1995ला अमेंडमेंट करून या वक्फ बोर्डाला अमर्याद अधिकार दिले. म्हणजे वक्फ बोर्ड जिथे हात ठेवणार ती जमीन वक्फ बोर्डाची होणार. आणि त्याच्यामुळेच की काय, मला असं वाटतं हा हात आता या सर्वसामान्य जनतेला आपला वाटत नाही आहे. या वक्फ कायद्यामध्ये 1995ला जो कायदा आला त्याच्यात एकूण 113 कलम आहेत. आणि आता जो प्रस्तावित बदल जो झालेला आहे, सुचवलेला आहे, ते या 113 कलमापैकी जवळपास 44 कलमांमध्ये बदल सुचवण्यात आलेले आहे. म्हणजे जवळपास 1/3 प्रोव्हिजन्स असे आहेत की ज्याच्यामध्ये बदल अत्यावश्यक आहेत, किंवा 1/3 प्रोव्हिजन्स असे आहेत की ज्या या वक्फ बोर्डाला अमर्याद अधिकार देणारे आहेत. हे महत्त्वाचे बदल काय आहेत ते आपण थोडंसं एक एक कलम करून थोडंसं त्याच्यावर काही बोलण्याचा प्रयत्न मी आपल्या सगळ्यांच्या समोर करतो आहे. या वक्फ बोर्डामध्ये, या वक्फ ॲक्टमध्ये एक महत्त्वाची तरतूद आहे की एक ट्रिब्युनल असतं. म्हणजे वक्फ बोर्डाने एखादी जमीन त्याच्यावर अधिकार सांगितला तर त्या जमीन मालकासमोर कोणत्याही दिवाणी न्यायालयात, उच्च न्यायालयात, सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची सोय नाही. त्याला जर दाद मागायची असेल तर या कायद्याअंतर्गत जे ट्रिब्युनल बनलेलं आहे त्या ट्रिब्युनल समोरच त्याला जायचं आहे. आणि ज्याची जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे त्या व्यक्तीला सिद्ध करायचे आहे की ही जमीन माझी आहे. म्हणजे हे वक्फ बोर्डाला सिद्ध करायचं नाही की ही जमीन आमची आहे. ज्याची जमीन अधिग्रहित केली आहे त्याला हे सिद्ध करायचं आहे की ही जमीन माझी आहे. म्हणजे कसा उलटा न्याय आपण बघा. आणि या 1995च्या कायद्याने याच्यातली मेख एक अशी आहे की हे जे ट्रिब्युनल जो काही निवाडा देईल, जो काही आदेश पारित करेल, तो ऑर्डर, तो आदेश हा अंतिम समजण्यात येईल. त्या आदेशाला इतर कोणत्याही न्यायालयामध्ये चॅलेंज करण्याची मुभा किंवा सुविधा किंवा तरतूद या 1995च्या कायद्यामध्ये नाही आहे. साधारणतः आपण जे सगळे कायदे पाहतो त्या सगळ्या कायद्यांमध्ये तरतूद असते की एखादी गोष्ट झाली आणि ती गोष्ट जर एखाद्या व्यक्तीला पटली नाही, त्याला आव्हान द्यायचं राहिलं तर त्याला पहिले दिवाणी न्यायालय, दिवाणी न्यायालयात नाही झालं तर त्याच्यावरचं न्यायालय, त्या न्यायालयात नाही झालं तर हायकोर्ट, आणि हायकोर्टाच्या वरती सुप्रीम कोर्ट, अशी एक हायरार्की दिलेली राहते. पण या कायद्यातल्या तरतुदीनुसार ट्रिब्युनलनी दिलेला आदेश हा अंतिम, त्याच्यात कोणत्याही इतर न्यायालयाला ढवळाढवळ करण्याचा काहीही अधिकार नाही. आणखीन एक मजेशीर बाब अशी आहे, साधारणतः आपल्याला न्यायालयात जायचं असेल तर न्यायालयात जाण्यासाठी जे आपल्याला कारण लागतं की अमुक घटना घडली, त्या घटनेपासनं 1 वर्षाच्या आत, त्या घटनेपासनं 2 वर्षाच्या आत, त्या घटनेपासनं 3 वर्षाच्या आत न्यायालयात जाण्यासाठीचा दाद मागण्याचा कालावधी दिलेला राहतो. म्हणजे उदाहरणार्थ, मी एखाद्या व्यक्तीला 1,000 रुपये उसने दिले, त्या व्यक्तीने वर्षभरामध्ये पैसे वापस करण्याचं मला कबूल केलं, पण वर्षभरात मला पैसे वापस नाही दिले, तर पैसे वापस नाही दिले, वर्षभरात ठरलं होतं त्या तारखेपासनं एक ठराविक कालावधी आहे, त्या कालावधीमध्येच मला न्यायालयात जाऊन दाद मागायची आहे. त्याच्यापेक्षा जास्त उशीर झाला तर मग मला कोणत्याही न्यायालयासमक्ष त्या 1,000 रुपयाच्या वसुलीसाठी दावा दाखल करता येणार नाही. ही तरतूद आहे. पण हा जो 1995चा जो कायदा आलेला आहे
त्या कायद्यामध्ये अशी कोणतीही तरतूद नाही. वक्फ बोर्डाला जेव्हा वाटेल तेव्हा, वक्फ बोर्डाच्या सदस्यांना जेव्हा वाटेल तेव्हा जी प्रॉपर्टी त्यांना वाटेल त्या प्रॉपर्टीबद्दल ते आपला अधिकार सांगू शकतील. साधारणतः मालमत्तेच्या संबंधात अधिकार पेश करायचा असेल, दाखल करायचा असेल, दावा दाखल करायचा असेल तर जास्तीत जास्त 12 वर्षापर्यंतचं लिमिटेशन मुदत ही न्यायालयासमक्ष जाण्याची दिलेली आहे. पण इथे या वक्फ बोर्डाच्या कायद्यामध्ये कोणती तरतूदच नाही. तुम्ही 5 वर्षांनी जा, 10 वर्षांनी जा, 25 वर्षांनी जा, 30 वर्षांनी जा. त्याच्यामुळे एक अमर्याद अधिकार वक्फ बोर्डाला या वक्फच्या कायद्याने दिल्याचे आपण पाहतोय. त्याच्यामुळे या कायद्यामध्ये ह्या 2-3 गोष्टी पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की या कायद्यामध्ये आमूलाग्र बदल हा निश्चित आवश्यक आहे. आणि आपल्या सुदैवाने या समाजासाठी आणि या देशासाठी आमूलाग्र बदल करण्याची मानसिकता असलेले लोक आज राज्य करतात आहेत. आणि म्हणून हे काही बदल प्रस्तावित झाले आहे. तसं आपण म्हणतो नावात काय आहे, पण नावात बरंच काही आहे. आणि पहिलीच तरतूद जी या सरकारने सुचवली आहे त्या तरतुदीनुसार या कायद्याचं नावच बदललेलं आहे. या कायद्याचं नाव आता याच्यानंतर जे प्रस्तावित झाले आहे ते आहे द युनिफाईड वक्फ मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट एफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट ॲक्ट. वक्फच्या प्रॉपर्टीचं व्यवस्थापन, वक्फच्या प्रॉपर्टीमध्ये अधिक सशक्तीकरण करणे, त्या कायद्यातल्या तरतुदींचं, त्याची एफिशियन्सी वाढवणे आणि एकूणच या कायद्यामध्ये ज्या जमिनी बोर्डाकडे आल्या आहे त्याचा योग्य तो विकास व्हावा, समाजाला आणि देशाला त्याचा उपयोग व्हावा, अशा दृष्टीने विचार करून या कायद्याचं नाव आता द युनिफाईड वक्फ मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट एफिशियन्सी आणि डेव्हलपमेंट ॲक्ट असं ठेवण्यात आलं, असं प्रस्तावित झालेलं आहे. या वक्फ बोर्डाच्या कायद्यामध्ये आता जो प्रस्तावित झालेला आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत शिया आणि सुन्नी अशा दोघांच्याच वक्फ प्रॉपर्टीबद्दलचा उल्लेख आपल्याला आढळतो. पण आता याच्यामध्ये बोहरा समाजाच्या आणि आगाखानी समाजाच्या वक्फचा विशेष तरतुदीनुसार उल्लेख करण्याचं प्रावधान या कायद्यामध्ये करण्यात आलेलं आहे. सर्व्हे कमिशनर अशी एक प्रोव्हिजन याच्यात होती. म्हणजे वक्फ बोर्ड जे आहे, जे कॉन्स्टिट्यूट झालेलं आहे, ते आपली जमीन मोजण्यासाठी, त्या जमिनीचं नेचर कोणतं आहे, काय आहे, स्टेटस काय आहे, ते सगळं तपासण्यासाठी सर्व्हे कमिशनर नेमण्याची बोर्डाला अनुमती होती. पण आता ही सर्व्हे कमिशनर ही बाबच या कायद्यातनं डिलीट करायचं प्रस्तावित केलेलं आहे. त्याच्या जागी त्या ठिकाणचे माननीय जिल्हाधिकारी हे आता हे काम पाहणार आहे. आणि माननीय जिल्हाधिकारी हे जर काम पाहणार असतील तर मला असं वाटते अधिक पारदर्शिता या कायद्यामध्ये समोरच्या काळात आपल्या सगळ्यांना बघायला भेटेल. एक महत्त्वाची तरतूद या कायद्यामध्ये जी आली आहे, म्हणजे मी आता हे प्रस्तावित बदल सांगतोय, तर हे प्रस्तावित बदल आपल्यासमोर सांगताना आपण विचार करा की याच्या अगोदरची स्थिती काय असेल. आता ज्या व्यक्तीला वक्फमध्ये आपली प्रॉपर्टी द्यायची आहे, दान करायची आहे, धार्मिक कामासाठी, चॅरिटेबल कामासाठी, पवित्र कामासाठी, तो व्यक्ती त्या जमिनीचा कायदेशीर मालक असणे आता आवश्यक झालेलं आहे. आणि ज्या व्यक्तीला कायदेशीर दृष्टीने मालमत्ता हस्तांतरित करण्याचा अधिकार असेल तोच व्यक्ती आता याच्यानंतर अशाप्रमाणे वक्फला प्रॉपर्टी देऊ शकणार आहे. हा एक फार महत्त्वाचा बदल आहे. एक आणखीन महत्त्वाची तरतूद आहे, म्हणजे हा आणखीन शब्द मला असं वाटते आणखीन एक 25-30 वेळा मला मांडावं लागणार आहे, कारण एका पाठोपाठ एक अशा महत्त्वाचे बदल या प्रस्तावित कायद्यामध्ये आलेले आहेत. एक जो बदल आणखीन प्रस्तावित झाला आहे तो असा आहे की आत्तापर्यंत म्हणजे 1960 पासून ज्या मालमत्तांची वक्फ म्हणून नोंदणी झालेली असेल
त्या सर्व मालमत्तांची विस्तृत माहिती आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे वेब पोर्टल विकसित करणार आहे। त्या वेब पोर्टलवर सर्व कागदपत्रांसहित त्या मालमत्तेच्या अगदी चतुर्सीमेसहित हा कायदा अस्तित्वात आल्यापासून 6 महिन्याच्या आत त्या वेब पोर्टलवर यांना ही माहिती दाखल करणे, जमा करणे हे या कायद्यानुसार बंधनकारक करण्यात आलं आहे। आता या प्रोव्हिजनमुळे होईल काय की यांच्याकडे किती मालमत्ता आहे, कोणती मालमत्ता आहे हे सर्वसामान्य जनांना तो सोडून द्या, सरकारलाही माहिती नाही। आणि म्हणून ही तरतूद आल्यानंतर कोणती प्रॉपर्टी यांनी क्लेम केलेली आहे, बोर्डाने क्लेम केली आहे, कोणत्या मालमत्तेवर अधिकार चढवला आहे, कोणत्या मालमत्तेवर अधिकार सांगितला आहे, हे आता याची विस्तृत माहिती जी सर्वसामान्यांना सगळ्या देशातल्या नागरिकांना उपलब्ध राहील ऑनलाईन असल्यामुळे ही एक तरतूद करण्यात आली आहे। वक्फ बोर्डाने केवळ तुमच्या आमच्या जमिनी घेतल्या का असं नाही आहे, मोठ्या प्रमाणावर सरकारी जमिनीवरही दावा केलेला आहे। मोठ्या प्रमाणावर सरकारी जमिनीसुद्धा वक्फच्या जमिनी म्हणून घोषित केला आहे, आपल्या नावाने कागदोपत्री रेव्हेन्यू रेकॉर्डमध्ये चढवून घेतलेला आहे। पण हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर जर एखादी जमीन सरकारी मालमत्ता असेल आणि ती हा कायदा अस्तित्वात येईपर्यंत वक्फ बोर्डाने चिन्हित केली असेल किंवा स्वतःच्या नावाने हस्तांतरित केली असेल, घोषित केली असेल, तर ती सरकारी मालमत्ता हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर वक्फची प्रॉपर्टी म्हणून समजण्यात येणार नाही। कधीपर्यंत? जोपर्यंत त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या बाबतीत योग्य ती शहानिशा करत नाही व आपला लिखित रिपोर्ट राज्य सरकारकडे, केंद्र सरकारकडे सादर करत नाही, तोपर्यंत अशी सरकारी मालमत्ता जी आजपर्यंत म्हणजे हा कायदा अस्तित्वात येईपर्यंत या बोर्डाने जर आपल्या नावाने केली असेल तर असा रिपोर्ट सादर करून त्याच्यावर निर्णय होईपर्यंत ती मालमत्ता वक्फची मालमत्ता समजण्यात येणार नाही। असा एक महत्त्वाचा बदल आता झालेला आहे। आता मगाशी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगितलं की सर्वे कमिशनर अपॉइंट झाले आहे, बोर्डही त्यांचं, माणसंही त्यांचे, मोजमाप करणारे अधिकारी नेमलेलेही त्यांचे, म्हणून या सर्वे कमिशनरचं पदच आता हटवण्यात आलेलं आहे, प्रस्तावित केलं गेलं आहे। आणि सर्वे कमिशनरच्या जागी त्या ठिकाणचे मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे देशभरातल्या आणि राज्यातल्या ज्या सगळ्या प्रलंबित मोजणी आहे, मेजरमेंट्स जे प्रलंबित आहेत, पेंडिंग आहेत, ते सगळे आता ताबडतोब हे त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग होतील आणि मग जिल्हाधिकारी एखाद्या जमिनीची जशी आपण रेव्हेन्यू ॲक्टनुसार मोजणी करतो, सर्व पार्ट्यांना नोटीस देऊन, सर्व संबंधितांना नोटीस देऊन मोजणी करतो, त्याप्रमाणे याच्यानंतर जिल्हाधिकारी त्या जागेची मोजणी करून आपला अहवाल आणि आपला रिपोर्ट सरकारकडे सादर करणार आहेत। वेब पोर्टलवर तर हे माहिती देणे बंधनकारक होणार आहे, पण अशा प्रकारच्या कोणत्याही जमिनीचं नामांतरण करण्यासाठी, म्हणजे जी जमीन वक्फ बोर्डाने क्लेम केली आहे, आपल्या नावाने करून घेतली आहे, आमच्या वापरात आहे म्हणून आपल्या नावाने करून घेतली आहे, अशांचं नामांतरणाची प्रक्रिया जर एखाद्या महसूल अधिकाऱ्याकडे आली तर वक्फ बोर्डाचं नामांतरण करण्या अगोदर त्या महसूल अधिकाऱ्याला 2 वर्तमानपत्रात किमान 90 दिवसाचा जाहीर नोटीस देणे व त्याच्यावर संबंधितांचे आक्षेप बोलवणे, ते ऐकून घेणे आणि त्यानुसार नंतर निर्णय करणे हे सुद्धा आता बंधनकारक झालेलं आहे। त्याच्यामुळे एक प्रकारची पारदर्शिता, अपॉर्च्युनिटी ऑफ हिअरिंग, प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस फॉलो करण्याच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची तरतूद या कायद्यामध्ये प्रस्तावित झाली आहे। या वक्फ बोर्डाच्या कायद्यानुसार 1995च्या एक सेंट्रल काउन्सिल होती की आवश्यकता पडली तर काही नियम बनवणे, आवश्यकता पडली तर काही दिशानिर्देश संबंधित राज्यांना, संबंधित विभागाला देणे, असं काम हे सेंट्रल काउन्सिलचं होतं। या सेंट्रल काउन्सिलमध्ये
जे पदाधिकारी राहणार होते, सदस्य राहणार होते, ते आपण बघितलं. आणि मग आता प्रस्तावित बदल जर बघितला तर आपल्याला लक्षात येईल कशा प्रकारे एक पारदर्शी कायदा बनवण्याच्या दृष्टीने वाटचाल करणारी ह्या प्रपोज्ड अमेंडमेंट्स आहेत. अगोदर जी सेंट्रल काउन्सिल जी होती, म्हणजे आहे सध्या अस्तित्वात, तर त्याचे अध्यक्ष म्हणून हे साधारणतः मायनॉरिटी मंत्रालय जे आहे, अल्पसंख्याकांचं मंत्रालय, त्या मंत्रालयाचे माननीय मंत्री हे या सेंट्रल काउन्सिलचे अध्यक्ष आता पण आहेत आणि प्रस्तावित बदलानुसार सुद्धा तेच अध्यक्ष राहणार आहेत. सदस्यांमध्ये मात्र काही बदल झाले आहेत, प्रस्तावित झाले आहेत. यात प्रामुख्याने सदस्य म्हणून केवळ आणि केवळ मुस्लिम व्यक्तींना, इस्लाम धर्म मानणाऱ्या व्यक्तींना सदस्य म्हणून घेण्यात येण्याची तरतूद ह्या 1995च्या कायद्यामध्ये आहे. साधारणतः 3 मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधी, राष्ट्रीय स्तरावर ज्यांना मान्यता प्राप्त आहे असे 4 प्रतिष्ठित व्यक्ती, त्याच्यातला एक अर्थतज्ञ असावा, एखादा सामाजिक कार्यात काम करणारा असावा, एखादा मॅनेजमेंट या विषयात एखादा तज्ज्ञ असावा, पण हे 4ही मुस्लिम समाजाचे असावे. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा मिळून मुस्लिम खासदार, संसद सदस्य हेच केवळ या सेंट्रल काउन्सिलवर सदस्य होऊ शकणार आहेत. एकदा न्यायाधीश झाला की तो कोणत्या जातीचा राहत नाही, कोणत्या धर्माचा राहत नाही असं आपण म्हणतो, तो केवळ न्यायाधीश राहतो काम करेपर्यंत आणि काम निवृत्त झाल्यानंतर सुद्धा. पण या सेंट्रल काउन्सिलमध्ये जे 2 सदस्य नामांकित करायचे होते आहेत, ते 2 सदस्य आयदर रिटायर्ड सुप्रीम कोर्ट जज और रिटायर्ड हायकोर्ट जज बिलॉंगिंग टू सम स्पेशल कम्युनिटी, सम स्पेशल रिलिजन, म्हणजे अर्थात इस्लाम मानणाऱ्या निवृत्त उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश हे या सेंट्रल काउन्सिलमध्ये सदस्य म्हणून घेण्याची तरतूद याच्यात होती. एक वकील, तो पण इस्लाम मानणारा असावा. बार काउन्सिलचे 2 सदस्य ते पण मुस्लिम असावे. आणि मुस्लिम कायद्यात पारंगत असणारे 3 आणखीन मुस्लिम समाजातले व्यक्ती, अशांची ही सेंट्रल काउन्सिल या 1995च्या कायद्यानुसार प्रस्तावित आहे. आता नवीन बदलाप्रमाणे जे प्रस्तावित केले गेले आहे त्याच्या संसद सदस्य, निवृत्त न्यायमूर्ती, वकील मंडळी, 4 प्रतिष्ठित व्यक्ती, बार काउन्सिलचे सदस्य हे मुस्लिम समाजाचे असणे आवश्यक राहणार नाही. त्याच्यामुळे ही जी सेंट्रल काउन्सिल जी बनणार आहे ती मला असं वाटते सर्वसमावेशक असेल. याच धर्तीवर त्या राज्यांचं बोर्डही गठीत करण्यात आलं या कायद्यानुसार. त्या बोर्डाचे आपण जर कसं कॉन्स्टिट्यूट झाले ते जर बघितलं तर सेंट्रल काउन्सिलप्रमाणेच त्या राज्यांमधले लोकसभेचे किंवा विधानसभेचे किंवा विधान परिषदेचे मुस्लिम असणारे 2 सदस्य, बार काउन्सिलचे 2 सदस्य, टाउन प्लॅनिंग, बिझनेस, इकॉनॉमिक्स, रेव्हेन्यू किंवा ॲग्रिकल्चर या विषयात तज्ज्ञ असणारे 1 सदस्य, एक सदस्य शिया व सुन्नी विचारधारा मानणारा असावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि आश्चर्यकारक आहे बघा, राज्य सरकारचा जॉईंट सेक्रेटरी दर्जाचा एक अधिकारी, एक कर्मचारी या त्या राज्यातल्या बोर्डावर नामनिर्देशित होतो आहे आणि तोही अधिकारी हा मुस्लिम समाजाचा असावा असं बंधनकारक आहे. पण आता जे बदल प्रस्तावित झाले आहेत त्याच्यानुसार संसद सदस्य, विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्य, बार काउन्सिलचे सदस्य, राज्य सरकारचे कर्मचारी आणि तज्ज्ञ मंडळी हे मुस्लिम समाजाचे असणे आवश्यक राहणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यस्तरावरचं बोर्ड सुद्धा अधिक पारदर्शी, सर्वसमावेशक असेल अशी आशा करायला मला असं वाटते हरकत नाही. एक जी प्रोव्हिजन सध्याच्या कायद्यामध्ये आहे सेक्शन 20A, ती तरतूदच आता हटवण्याचं प्रस्तावित केलं आहे.
या तरतुदीनुसार आधीची जी तरतूद सध्या जी अस्तित्वात आहे ती राज्याच्या बोर्डाच्या अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची प्रोव्हिजन आहे, ती तरतूद आता रद्द करण्यात आली आहे। याचं कारण मला असं वाटतं असं असावं की या बोर्डाचं एकूण जे कॉन्स्टिट्यूट ज्या पद्धतीने होतात आहे, ज्या पद्धतीने सदस्य नामनिर्देशित होतात आहे, या सदस्यांच्या मतानुसार जर अध्यक्ष वागला नाही तर त्याला हटवण्याची मुभा या सदस्यांना आहे, पण ती मुभा आता या सगळ्या सदस्यांकडनं काढून घेण्यात आलेली आहे। स्टेट बोर्डाला चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर मुख्य कार्यकारी अधिकारी देण्याचं प्रावधान या कायद्यामध्ये आहे। आणि हा अधिकारी कसा निवडायचा आहे तर त्या राज्यातल्या बोर्डांनी एक 2 जणांचं पॅनल राज्य सरकारकडे प्रस्तावित करायचं आहे की आम्ही हे 2 नावं तुमच्याकडे प्रस्तावित करतोय, एक्स आणि वाय। या एक्स आणि वाय मधला तुम्हाला जो योग्य वाटेल तो व्यक्ती तुम्ही त्या राज्यातल्या बोर्डाचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमा। पण सध्याच्या कायद्यामध्ये हा एक्स आणि वाय, हा ए आणि बी हे दोघेही मुस्लिम समाजाचे असणे बंधनकारक आहे। त्याच्यामुळे आम्ही प्रस्ताव तर देतो आहे 2 जणांचा, तुम्ही एक्सला करा किंवा वायला करा, एला करा किंवा बीला करा, पण होणार मुख्य कार्यकारी अधिकारी। त्याच्यामुळे आता या तरतुदीतही बदल करण्यात आला आहे आणि राज्य सरकार त्यांच्या अधिकारामध्ये जॉईंट सेक्रेटरी दर्जाच्या अधिकारी हा कोणत्याही धर्माचा असो त्याला संबंधित बोर्डाचं, राज्य बोर्डाचं मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आता याच्यानंतर करू शकणार आहे। एक आणखीन महत्त्वाची प्रोव्हिजन आहे, म्हणजे ह्या प्रोव्हिजन मला असं वाटतं या कायद्यामध्ये 5-6 ठिकाणी आहे। मी सुरुवातीला जसं म्हटलं की बऱ्याच ठिकाणी असं आहे की काही झालं तर तुम्हाला दाद कुठे मागायची आहे, ट्रिब्युनल समोर, आणि ट्रिब्युनल काय करणार, त्यांच्या पद्धतीने न्यायनिवाडा करणार, आदेश देणार, तो आदेश तुमच्या विरोधातच असणार, पण त्या आदेशाला तुम्ही कुठेच चॅलेंज करू नाही शकणार। आणि म्हणून एक महत्त्वाचा बदल या संपूर्ण कायद्यामध्ये आता जो प्रस्तावित केला आहे तो असा आहे की डिसिजन ऑफ द ट्रिब्युनल शाल नॉट बी फायनल, म्हणजे जो शब्द होता डिसिजन ऑफ द ट्रिब्युनल शाल बी फायनल, हे पूर्ण वाक्यच आता प्रस्तावित कायद्यामध्ये गाळण्यात आलेलं आहे। आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीला न्याय मागण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची मुभा या प्रस्तावित कायद्यानुसार देण्यात आलेली आहे। सेक्शन 36 मध्ये सध्याच्या कायद्याच्या ची नोंदणी कशी करावी याच्या तरतुदी दिल्या आहेत। त्या तरतुदीमध्ये आता बदल करण्यात आलाय, प्रस्तावित करण्यात आलाय। आता अशी तरतूद याच्यामध्ये प्रस्तावित करण्यात आली आहे की जोपर्यंत एखादा वक्फ केल्याचा दस्त, वक्फ डीड जोपर्यंत तुम्ही सादर करणार नाही, म्हणजे बोर्ड सादर करणार नाही, तोपर्यंत वक्फ क्रिएट केल्या गेला आहे, प्रॉपर्टी दान केल्या गेलेली आहे असं आता समजण्यात येणार नाही। ही फार महत्त्वाची तरतूद आहे। म्हणजे ओरल गिफ्ट, ओरल डीड याला आता कोणत्याही प्रकारची किंमत या नवीन प्रस्तावित कायद्यानुसार राहणार नाही आहे। आणि आणखीन एक महत्त्वाचा बदल याच रजिस्ट्रेशनच्या नोंदणीच्या कलमामध्ये जो प्रस्तावित करण्यात आला आहे, अशा प्रकारची मालमत्ता याची नोंदणी करण्यासाठी जेव्हा एखादा अर्ज व्यक्ती करेल तर तो अर्ज आता बोर्ड स्वतः डिसाईड नाही करू शकणार, तर बोर्डाला तो अर्ज संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणे बंधनकारक करण्यात आले। आणि असा अर्ज मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सदरची मालमत्ता ही सरकारी आहे किंवा नाही, किंवा त्याच्यातला काही भाग सरकारी आहे किंवा नाही याची शहानिशा करायची। याच्या बाबतीत काही वाद असेल त्याची शहानिशा करायची आहे। आणि अशी सगळी शहानिशा केल्यानंतरच मग संबंधित जिल्हाधिकारी अशा प्रकारची नोंदणी करण्यासाठी बोर्डाला परवानगी देऊ शकणार आहे। आणि अशी एखादी मालमत्ता याच्या संबंधातलं काही
चाचपणी करण्याचं, शहानिशा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे आल्यानंतर समजा एखाद्या व्यक्तीने तिथे काही आक्षेप दाखल केला तर त्या आक्षेपाचं निराकरणसुद्धा कायद्यातील तरतुदींनुसार जिल्हाधिकाऱ्यांना बंधनकारक करण्यात आलेलं आहे. म्हणजे एकूण आपण आता ज्या सुरुवातीपासून सगळ्या तरतुदी पाहतोय तर प्रस्तावित बदल हे या कायद्याला संविधानाच्या चौकटीत बसवणारे दिसतात आहे. प्रस्तावित बदल हे सर्वसामान्य व्यक्तीला, अफेक्टेड पर्सनला ॲज पर प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस, अपॉर्च्युनिटी ऑफ हिअरिंग, सुनावणीची संधी देणाऱ्या बदल आपल्याला दिसतात आहे. त्यामुळे आता बोर्डाच्या मनात आलं आणि प्रॉपर्टी वक्फ झाली असं होणार नाही. संबंधित जिल्हाधिकाऱ्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी संपूर्ण शहानिशा करून या संबंधातला रिपोर्ट, या संबंधातला निर्णय हा जिल्हाधिकाऱ्यांनी करायचा आहे. एक सेक्शन 40 सध्याच्या कायद्यामध्ये आहे. एखादी मालमत्ता ही वक्फची आहे की नाही हा निर्णय करण्याचा अधिकार सध्या बोर्डाला आहे. म्हणजे उदाहरणार्थ बोर्डाचा एखादा सदस्य आपल्या नवापाड्यातनं चाललेला आहे, जाता जाता एखादी प्राईम लोकेशनची प्रॉपर्टी त्यांना आढळली, रिकामी आहे किंवा अजून कुणाच्या वापरात आहे पण तो व्यक्ती त्या ठिकाणी राहत नाही आणि मग त्यांनी क्लेम केलं की ही प्राईम प्रॉपर्टी जी आहे आता वक्फची प्रॉपर्टी आहे असा क्लेम केला उदाहरणार्थ. मग क्लेम केल्यानंतर चौकशी कोण करणार? बोर्डाचे सदस्यच करणार. त्याचा सर्वे कोण करणार? बोर्डाने नेमलेला सर्वे कमिशनर करणार. आता या प्रस्तावित बदलानुसार ही प्रोव्हिजनच सरकारने हटवण्याचं प्रस्तावित केलं आहे. म्हणजे समस्येचं जे मूळ आहे, मनात आलं त्या प्रॉपर्टीवर हात ठेवला आणि ही प्रॉपर्टी आमची झाली असं म्हणण्याची तरतूदच आता सरकारने हटवून टाकलेली आहे. त्याच्यामुळे हा एक फार मोठा बदल हा मला असं वाटते सध्याच्या सरकारने प्रस्तावित केलेला आहे. स्टॅट्युटरी ऑडिट, इंटरनल ऑडिट, संस्थागत ऑडिट हे असे शब्द आपण सगळेजण ऐकतो. आता खरं तर एखाद्या कायद्यानुसार अस्तित्वात आलेली संस्था जर असेल तर त्यांनी प्रामाणिकपणे आपलं ऑडिट करावं अशी अपेक्षा असते, बंधनकारकही असते. आणि अशा झालेल्या ऑडिटला आव्हान देण्याची मुभा, आव्हान देण्याचं स्थान, आव्हान देण्याचं ट्रिब्युनल, आव्हान देण्याचं कोर्ट हे सुद्धा त्या त्या कायद्यामध्ये प्रस्तावित केलेलं असतं. आता इथे मात्र जो सध्याचा सेक्शन 48 आहे त्यानुसार समजा एखाद्या व्यक्तीला त्या वर्षीचं झालेल्या ऑडिटवर जर काही आक्षेप घ्यायचा असेल तर तो आक्षेप कोणासमोर घेणार? तर बोर्डाच्या नियमानुसार कॉन्स्टिट्यूट झालेल्या ट्रिब्युनल समोरच त्या ऑडिट रिपोर्टला चॅलेंज करण्याची मुभा आहे. आणि आपल्याला माहिती आहे आत्तापर्यंत आपण ऐकलं की ट्रिब्युनलचा आदेश हा फायनल, त्याला कुठे चॅलेंज करायची प्रोव्हिजन नाही. पण या सगळ्या ज्या तरतुदी झाल्या आहेत त्याच्यामध्ये या ट्रिब्युनलच्या आदेशाला समोरच्या कोर्टात चॅलेंज करण्याची मुभा ह्या सर्व प्रोव्हिजन्समध्ये दिलेली आपल्याला लक्षात येईल. एक सेक्शन 22 सध्याच्या कायद्यामध्ये आहे. यातील तरतुदीनुसार म्हणजे आता जो बदल प्रस्तावित केला आहे त्याच्यानुसार जर बोर्डाला असं वाटलं की त्यांची मालमत्ता त्यांच्या परवानगीशिवाय म्हणजे पूर्व परवानगीशिवाय कुणाला देण्यात आली आहे, म्हणजे अनेक घोटाळे आपण मागच्या काळामध्ये 10-15 वर्षाच्या काळात आपण बघितले आहे. एखाद्या बोर्डाच्या सदस्याच्या मनात आलं आणि त्यांनी एखादी वक्फची मालमत्ता XYZ व्यक्तीला विकून टाकावी, लीजवर द्यावी, लिव्ह अँड लायसन्सवर द्यावी, असे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. ते सगळे ट्रिब्युनलसमोर सध्या चालले आहे. पण आता जो बदल प्रस्तावित केला आहे त्यानुसार जर बोर्डाला असं वाटलं की त्यांच्या पूर्व परवानगीशिवाय एखादी मालमत्ता कुणाला हस्तांतरित करण्यात आली आहे तर त्यांना आता मात्र ते मान्य जिल्हाधिकाऱ्यांना कळवावं लागणार आहे. आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे असं आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्याला त्याची चौकशी पण करण्यात बंधनकारक करण्यात आलेलं आहे. सुरुवातीला काय होतं
की बोर्डाने असा जिल्हाधिकाऱ्याकडे बदल सुचवला, असं आक्षेप नोंदवला की आमची ही मालमत्ता होती, ही आमच्या परवानगीशिवाय XYZ व्यक्तीला दिली आहे. तर बोर्डाने जिल्हाधिकाऱ्याला कळवल्यापासून 30 दिवसाच्या आत त्या मालमत्तेचं फिजिकल पोझेशन घेऊन बोर्डाला हस्तांतरित करणे हे सध्याच्या कायद्यानुसार हे मान्य जिल्हाधिकाऱ्यांना बंधनकारक आहे. त्या प्रोव्हिजनमध्ये आता अशा प्रकारचा बदल केंद्र सरकारने प्रस्तावित केला आहे. आणि जर बोर्डाला असं वाटलं की आमच्या परवानगीशिवाय एखादी मालमत्ता या व्यक्तीने हस्तांतरित केलेली आहे, तर त्या व्यक्तीविरोधात फौजदारी गुन्हा नोंदवण्याची तरतूद सध्याच्या कायद्यामध्ये आहे. आणि असा जो गुन्हा बोर्ड पोलीस स्टेशनला नोंदवेल तो दखलपात्र आणि अजामीनपात्र आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या तरतुदीला आताच्या प्रस्तावित बदलामध्ये वगळण्यात आलेला आहे. एक महत्त्वाची तरतूद आणखीन आहे जी प्रस्तावित केलेली आहे. मी आता म्हटलं, ऑडिट आपल्याला प्रत्येक आर्थिक वर्षाचं ऑडिट करणे अत्यावश्यक आहे. आणि ऑडिट केल्यानंतर राज्य सरकारला ते ऑडिट सादर करणे हे बोर्डाला सध्याच्या कायद्यानुसार बंधनकारक आहे. पण त्याचा कालावधी दिलेला नाही. कालावधी न देता तिथे शब्द वापरण्यात आला आहे ॲज सून ॲज, शक्य तितक्या लवकर. ऑडिट झाल्यानंतर बोर्डाने तो ऑडिट रिपोर्ट सरकारकडे सादर करायचा आहे. पण आता प्रस्तावित बदलानुसार ऑडिट झाल्यापासून 6 महिन्याच्या आत ऑडिट रिपोर्ट संबंधित बोर्डाला राज्य सरकारकडे सादर करणे बंधनकारक केलेलं आहे. बँकेला कोणी डायरेक्शन दिले, तुम्ही आम्ही देऊ शकतो. तुम्ही आम्ही ज्या संस्थेत काम करतो ती एखादी संस्था एखाद्या बँकेला डायरेक्शन देऊ शकेल असा आपण कधी विचार केलाय? पण सध्याच्या कायद्यामध्ये जर बोर्डाला असं वाटलं की त्यांच्या मालमत्तेतनं आलेला पैसा हा एखाद्या बँकेत जमा करण्यात आला आहे किंवा एखाद्या व्यक्तीकडे जमा करण्यात आला आहे, तर वक्फ बोर्डाला सद्यस्थितीत असे अधिकार आहेत की ते बँकेला डायरेक्शन देऊ शकतात की हा पैसा आमचा आहे आणि हा पैसा तातडीने तुम्ही आमच्या अकाउंटमध्ये जमा करा. आणि बँकेला काही म्हणायचं असेल तर पुन्हा बँकेला यायचं कुठे आहे, तर ट्रिब्युनल समोर यायचं आहे. आणि ट्रिब्युनलचा निर्णय हा सद्यस्थितीत अंतिम आहे. ही प्रोव्हिजन सुद्धा याच्यात महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. असा आक्षेप जर बँकेने ट्रिब्युनलकडे नोंदवला, ट्रिब्युनलने बँकेचं म्हणणं फेटाळलं, आत्तापर्यंत बँकेला वरच्या कोर्टात जाण्याची मुभा नव्हती, पण आता बँक ट्रिब्युनलच्या आदेशाला समोरच्या काळात आव्हान निश्चितपणे देऊ शकणार आहे. हे जे ट्रिब्युनल शब्द आपण ऐकून राहिलो, हे ट्रिब्युनल कॉन्स्टिट्यूट होतं सेक्शन 83 सध्याच्या कायद्यानुसार. 3 सदस्यांचं ट्रिब्युनल आहे. त्याच्यातला एक व्यक्ती जो अध्यक्ष आहे ट्रिब्युनलचा, हे माजी किंवा आजी जिल्हा न्यायाधीश. एक व्यक्ती आतापर्यंत सांगितलं त्याप्रमाणे सरकारी कर्मचारी, मुस्लिम कर्मचारी, जॉईंट सेक्रेटरी दर्जाचा. पण आता 3 ऐवजी 2च सदस्य असतील. ट्रिब्युनलचे अध्यक्ष म्हणून आजी किंवा माजी जिल्हा न्यायाधीश असतील आणि सदस्य म्हणून त्या राज्य सरकारमध्ये काम केलेला सहसचिव दर्जाचा आजी किंवा माजी कर्मचारी. आणि एक तरतूद आणखीन अशी केली आहे की जर कर्मचारी नसेल, सदस्य नसेल, तर अध्यक्ष कोरमची वाट न पाहता या ट्रिब्युनलचा न्यायनिवाडा करण्यासाठी समोर जाऊ शकणार आहे. हा एक मला असं वाटते फार महत्त्वाचा बदल आहे आत्तापर्यंत. कारण ट्रिब्युनलचं चेअरमन हे साधारणतः मुस्लिम न्यायाधीश राहिलेली मंडळी ह्या ट्रिब्युनलचे अध्यक्ष झालेले आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे हा एक महत्त्वाचा बदल याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे सर्वे कमिशनरची जागा आता कलेक्टरनी घेतली आहे.
एक सेक्शन 104 हा फार महत्त्वाचा आहे. जो व्यक्ती मुस्लिम समाजाचा नाही आहे किंवा इस्लाम मानणारा नाही आहे, त्या व्यक्तीने जर मालमत्ता वक्फ म्हणून दान केली तर त्याच्या तरतुदी या सेक्शनमध्ये दिल्या आहे. आता हे सेक्शन प्रस्तावित बदलानुसार वगळण्यात आलेलं आहे. हा एक महत्त्वाचा बदल आहे. याचे परिणाम जरी आता मी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडू शकत नसलो तर याचे परिणाम हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर आपल्याला भविष्यामध्ये ही तरतूद हटवल्याचे परिणाम आपल्या सगळ्यांना समोरच्या काळात निश्चितपणे दिसतील. एक जो सुरुवातीला सांगितला की कोणत्याही प्रकारचं लिमिटेशन हे या कायद्यानुसार बोर्डाला लागू नाही आहे, म्हणजे त्यांनी 5 वर्षात एखाद्या मालमत्तेवर क्लेम करावा, 10 वर्षात करावा, 20 वर्षात करावा, 50 वर्षात करावा. जसं ते तामिळनाडूतल्या त्रिची जिल्ह्याचं उदाहरण दिलं की 1500 वर्ष जुन्या मंदिरावर आणि गावावर ज्या धर्माला 1500 वर्षसुद्धा पूर्ण झाले नाही त्यांनी त्याच्यावर वक्फ म्हणून क्लेम करावा. तर मला असं वाटतं ही तरतूद हटवल्यामुळे आता हे असं समोरच्या काळात करता येणार नाही आहे. एक आणखीन महत्त्वाचा बदल आहे. एक कायदा आपल्या इथे आहे, अनेक कायदे आहेत ज्याचे नावही आपण ऐकलेले नसतात. त्याच्यातलाच एक कायदा आहे द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इव्हॅक्युअ प्रॉपर्टी. म्हणजे 14 ऑगस्ट 1947 नंतर जर एखादी व्यक्ती भारत सोडून परदेशात राहायला गेली असेल किंवा पाकिस्तानात गेली असेल, म्हणजे पाकिस्तान म्हणतो तेव्हा बांगलादेशही त्याच्यात आला, कारण जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा दोन्ही देश एकत्र होते. म्हणजे 14 ऑगस्ट 1947 नंतर इथे राहणारा व्यक्ती, अर्थात कोण गेला हे सांगण्याची आवश्यकता नाही, तो जर देश सोडून दुसऱ्या देशात स्थायिक झाला असेल किंवा त्यावेळेसच्या पाकिस्तानात स्थायिक झाला असेल तर त्यांनी आपल्या मागे सोडलेली चल अचल संपत्ती ही वक्फ बोर्डाची समजण्यात येणार होती, आहे, आलेली आहे. अशा अनेक मालमत्ता वक्फ बोर्डाच्या नावाने झालेल्या आहे, कारण त्यांना तसा तो अधिकार प्रदान करण्यात आला होता. ही तरतूदच आता प्रस्तावित कायद्यानुसार वगळण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे कदाचित भविष्यामध्ये अशा या मालमत्ता वापस सरकार दरबारी जाण्याची शक्यता ही बळावण्यात आली आहे असं मला असं वाटतं. आणि हा जो कायदा 1995चा, तर याला एक विशेष प्रावधान दिलेलं आहे. ते प्रावधान असं दिलेलं आहे की या कायद्यातल्या तरतुदी सध्या अस्तित्वात असणाऱ्या इतर सर्व कायद्यातील तरतुदींपेक्षा श्रेष्ठ राहतील. यांना ओव्हररायडिंग इफेक्ट राहील. म्हणजे याच्यात जी तरतूद आहे तशीच तरतूद जर दुसऱ्या कायद्यात असेल तर ती दुसऱ्या कायद्यातली तरतूद लागू होणार नाही, या कायद्यातली तरतूद लागू होईल. हे सेक्शनसुद्धा पूर्णपणे हटवण्याचं आता या नवीन कायद्यामध्ये प्रस्तावित करण्यात आले आहे. त्याच्यामुळे मी सुरुवातीला म्हटलं की हे धार्मिक आधारावर जो उन्माद निर्माण करण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे, तर या कायद्याकडे धार्मिक कायदा म्हणून बघण्याचं काही कारण नाही. हा कायदा संविधानाच्या चौकटीत बसतो की नाही, हा कायदा सर्वसामान्य व्यक्तीला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार देतो की नाही, या दृष्टीने या कायद्याकडे बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की संविधानाच्या चौकटीमध्ये हा कायदा बसत नाही. सर्वसामान्य व्यक्तीला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार हा कायदा देत नाही, म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस फॉलो होत नाही. त्याच्यामुळे या कायद्यामध्ये बदल आवश्यक आहे. आणि हे जे बदल प्रस्तावित झाले आहे, हे बदल बोर्डाच्या कामकाजामध्ये पारदर्शिता आणण्यासाठी, बोर्डाच्या कामाचं गती वाढवण्यासाठी, ज्या कामासाठी एखाद्या इस्लाम मानणाऱ्या व्यक्तीने बोर्डाला जमीन दिली असेल त्या पवित्र कामासाठी, धार्मिक कामासाठी, धर्मदाय कामासाठी ही दान केलेली जमीन वापरण्यात येते की नाही याच्यावर लक्ष ठेवण्यासाठीच्या या तरतुदी केंद्र सरकारने प्रस्तावित केल्या आहे. त्यामुळे या कायद्याला आपण या दृष्टिकोनातून बघितलं तर मला असं वाटतं एक जो फेक नॅरेटिव्हचा जो प्रकार आता सगळीकडे चाललेला आहे तो कसा चुकीचा आहे आणि जाणून बुजून या देशामधलं, समाजामधलं वातावरण बिघडवण्याचा प्रकार चालला आहे ते आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. आणि मी जसं सुरुवातीला म्हटलं, ज्यांचा बालेकिल्ला ढासळत आला आहे त्यांना ही बालेकिल्ला वाचवायची शेवटची संधी आहे. पण या संधीचा त्यांना काही उपयोग होईल असं मला वाटत नाही.
त्यांचा बालेकिल्ला 100% ढासळणार आहे, त्यांचं निशाण 100% त्या किल्ल्यावरनं उतरणार आहे. पण याच्यात समाज म्हणून आपल्यालाही काही जबाबदारी मला असं वाटते आहे, ती आपण निश्चितपणे पार पाडतच असू. आता माझ्या बोलण्याला पूर्णविराम देण्याच्या अगोदर एक रामायणातल्या एका घटनेचं उल्लेख करतो आणि मी माझ्या शब्दांना विराम देतो. श्रीराम आणि रावणाचं युद्ध हे अंतिम टप्प्यामध्ये आलं. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मायावी युद्ध सुरू झालं. एक लढाईतला एक व्यक्ती जमिनीवर उभा आहे, अनवाणी पायाने उभा आहे, आणि एक व्यक्ती रथावर आरूढ आहे. त्याला तो रथ आकाशात नेण्याची पण मुभा आहे, त्याच्याकडे कला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे अस्त्रशस्त्र हे आकाशातनं या बाजूनी त्या बाजूनी दृश्य स्वरूपात अदृश्य स्वरूपात त्या जमिनीवर उभ्या असणाऱ्या व्यक्तीवर रोखायची डागायची त्याला मुभा आहे. पण हे सगळे मायावी युद्धातले अस्त्रशस्त्र जेव्हा फेल व्हायला लागतात, याचा काही इलाज होऊन नाही राहिला असं जेव्हा लक्षात येतं आणि जमिनीवर पाय रोवून ठेवलेला व्यक्ती जिंकण्याच्या स्थितीत येतो, त्यावेळेस आपण सगळ्यांनी पाहिलं आहे की देवराज इंद्र हे आपल्या मातली नावाच्या सारथ्याला श्रीरामासाठी रथ घेऊन पाठवतात आणि मग बरोबरीचं युद्ध सुरू होऊन मग युद्धाचा अंत होतो. त्याच्यामुळे हे निश्चित समजा, मी हे बोलून आपलं बोलणं संपवतो, जमिनीवर पाय रोवून ठेवलेले तुम्ही आम्ही जेव्हा जिंकण्याच्या स्थितीत येऊ, त्यावेळेस या समाजातला प्रत्येक घटक हा आपल्या सर्वांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने उभा राहील आणि या देशाचा, या मातीचा, या संस्कृतीचा विचार घेऊन निर्माण झालेली आधुनिक काळात कार्यरत झालेली विचारधारा मला असं वाटते विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे या कायद्याकडे कायद्याच्याच दृष्टीने बघावं अशी एक विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि आपल्या बोलण्याला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.